म्हणजे कोणाला काही गाठी बिठी जरी असले ना तुमच्या कशी ठेवा. हे बघा आता हे लावलं का हे इथं असं व्यवस्थित चिटकवून घ्यायचं. ते पॅक केलं का नंतर आता हे तुम्ही बसल्या तरी ते असं दाबून घ्यायचं. दाबलं का कारण याला फ्रूट गम असतो मग त्याला दाबायला लागत हे पूर्ण चिटकतो. हे बघा असं पॅड लावायचं. हे माग असं आहे तुम्ही बसल्या किंवा झोपल्या तर ते गोळा नाही होणार मग तुमचं ब्लडिंग बरोबर येतो. याच्यावर कसं होतं तुम्ही झोपल्या का ते हे होतं ब्लडिंग बाजूला होतं. याचं नाही तुम्ही बसा तरी याच्यावर पडणार कारण हे आपलं गोळा नाही होणार. हे पॅन्टीला सपाट असं झालेलं आहे आणि इथं हे तुमच्या योनीला टच झालं पाहिजे कारण ही एनॅनची आहे ना ही टिश्यू पेपरचीच आहे पण त्याच्या समुद्राच्या शेवाळापासून ऋणाने इंटेक केले. ही तुमचा पीएच लेवल मेंटेन ठेवते आणि आपल्या पिरियडमध्ये 1 ते 1,500 बॅक्टेरिया एका टिपक्यात असतात. त्या ह्याच्यावर पडलं प्लास्टिकच्या पॅडवर ते मल्टिप्लाय होतं. कसं लावलं हे एनॅनची तुमच्या वजनावर टच नाही झाली तर आतलं इन्फेक्शन असेल काही प्रॉब्लेम असेल तर सॉल्व्ह नाही होत. ही टिश्यू पेपर पासून मेडिकेटेड म्हणजे हर्ब याच्यात पूर्ण टिश्यू पेपर आहे आणि त्याच्यात शेवाळ टाकलेले आहे समुद्रात त्याच्यात स्पिरुलिना म्हणून गोळे पण आहे. आता हे खातात पण ते खूप हे तुला माहित असेल मग त्याचे ऋणायन याच्यात टाकल्यात ते ऋणायन आपलं पीएच मेंटेन ठेवतं. बॅक्टेरिया विरोधी आतमध्ये इन्फेक्शन असेल ते दूर करतं. काही गाठी असतात रक्ताच्या गाठी वगैरे ते 5 mm पर्यंत गाठ असतात ती पण तुमची डिझॉल्व होते. पिरियड रेग्युलर येतो. ज्यांना ओव्हर ब्लिडिंग त्यांचं कमी होतं ज्यांचं येत नाही त्यांचे येतात आणि प्रेग्नन्सी सुद्धा कन्सिव्ह झालेली ह्या पॅडने जर मेडिकल इश्यू नसेल त्या बाईला तर रिझल्ट खूप छान आहे. आता हे लावायचं असंच लावायचं ज्यावेळेस पिरियड येतो त्यावेळेस हे ओली होते मग ती ऍक्टिव्ह होती ही एनर्जी ओली झाल्या पण जेव्हा पिरियड नसेल त्यावेळेस तुम्ही ह्याच्यावर 4 टेबलस्पून पाणी टाकायचं. ती ऍक्टिव्ह झाली तरच फायदा होतो. ठीक आहे आता मी काढू कळलं तुम्हाला. आता हे